नमस्कार, मी तेजस. सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या खासदाराचं प्रगती पुस्तक या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदारांच्या कामावर लोकांना काय वाटतं, लोकांच्या नजरेतून खासदार पास आहेत का नापास आहेत, हे आपण या आंबे येथील पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील लोकांकडून जाणून घेणार आहोत. खरं तर जनतेच्या नजरेतून मोदी सरकारबद्दल लोकांना काय वाटतं, मोदी सरकार पास आहे की नापास आहे, राज्यातलं शिंदे फडणवीस आणि पवार यांचं जे राज्यातलं सरकार आहे त्या सरकारबद्दल लोकांना काय वाटतं, लोकांच्या नजरेतून हे सरकार पास आहे का नापास आहे, हेच या विशेष मालिकेतून आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत. बोला. इलेक्शन आले, खासदाराचं काय काम, काय गावात खासदार आहेत आणि काय गावा गावाला ओळख नसल्या खासदाराची त्याला काय कोण टिकू देणार आहे ते. गावात काय काम बिमा आली काय गावात काम नाही, गावाला ओळखच नाही तर काम कशाचं देणार आहे ती. होय. आधी कुणाला मतदान केलं? आधी केलं की आम्ही महाराजाला. मग आता महाराजांनी काय केलं नाही? महाराजानं काय ना बांबू दाखवला सगळ्या काय अवघडच आहे. मग काय सगळ्याला बांबू दाखवला. सरकारवर काय समाधानी आहे नाही? भांगारच्या सगळं सरकारमध्ये सगळी गोळा झाली त्यांच्याकडे काय आता दाखवायचा त्यांचा. मोदी तरी पैसे देते योजना ही PM किसान कोणाची रुपये योजना अजून आतापर्यंत घेतली नाही त्याची काय घ्यावं. ती येत नाही त्या शेताचं PM किसानचं 2000 रुपया सुद्धा कशा मिळत नाही. 2000 येत नाहीत म्हणा. हे अजिबात नाही. असली बापाया नावावरची जमीन आहे म्हणा, पण ती बी नाही कोणाला येत. होय. मोदी सरकार कसं आहे काम? मोदी सरकार बरं आहे म्हणा, पण बाकीचे लय भांगारायची उलटे यासारखी. बाकीचे चौघजण मिळलं ती फडणवीस सरकार, पवार सरकार. फक्त आता एकमेव शरद पवार, दुसरा कोण नाही. महाराष्ट्राचा नेता म्हणतो तेवढाच आहे. काय पास का नापास म्हणाय सरकार? ही चालू सरकार नापास आहे सगळं पूर्ण. कसं आहे खासदाराचं काम? खासदार येईल की कुठला? महाराज कशाला येते आता? शिंदे मॅडम येणार आता ह्या बारीनं. आधी या खासदारांनी काम केले, आताच्या कवा आलंच नाही इकडं. बर, कोण होतो खासदार काय ते बी माहित नाही. खासदार या कामावर कसं आहे, समाधानी आहे नाही, काय काम केले? काय केलीच नाही ती कोणाची काम, काय कोणावर समाधान मानायचं. ह्यांनाच पूर्ण खायला ना. बर, मग चिडलाय मग चिडावं लागतं. तर काय त्यांचं मिंद्यात नाही म्हणल्यावर चिडाची कारण येणारी. मग काय असतं हप्ता तुटलं तर का म्हणून चुकूच केलं. तुम्हाला काय ती PM किसानचं काय लाभ? काय नाही, रुपया आला नाही आम्हाला. कसं काय हो? कोणाला माहित आहे? ते ऑफिसर लोक तिकून काय मेळ खाऊ देत नाही. आम्ही म्हणलं टेमचं पैसे कुठं येतं ते आम्हाला माहित नाही, सरकारकडे जा बोलायला. आता आम्ही सरकार पैसे जायला आहे काय कारण मध्ये पोस्टाचं खातं काढलं आम्ही. पहिल्यांदा सगळं बँकेत असताना तर एक हप्ता बुडल्यावर आम्हाला काय म्हणली, बँकेत म्हणजे पोस्टात काढलं रेग्युलर हप्ता तुमचं चालू देते. मग रेग्युलर हप्ता जे 2000 मिळणारे ते रेग्युलर आला. बाकीचे म्हणले का 6000 यायचे ते 2च कसं काय, आम्हाला 2 दिले. म्हणलं त्यांना विचारलं तर म्हणजे ते इथं आमच्यापाशी काय विचारायचं नाही, वर जायचं. आता वर कुठं जाऊ, वर कुठं आता वरनं जाऊन खाली यायचं आहे का अजून? आडवं बोलू नका. आम्हाला काय एखादं आमचं चुकलं असलं मार्ग सांगा, त्या मार्गाने आम्ही करू शकतो. ती म्हणली आम्हाला नुसतं पैसे वाटायला लागतो देतं, बाकीच्या उचापाची काय केलं नाही. त्या खासदाराचं काम कसं आहे? खासदाराचं खासदार आमच्या अजून ध्यानात नाही. कोण खासदार आहे? स्वामी खासदार देवळाला दिलेली देणगी. ते इथं नाही का आला बी नाही गेला बी काय काम बिम एखादं काय त्याची मुलाखतच नाही. खासदार पास म्हणायचं नापास? काय खासदाराला काय पास म्हणायचं नापास? अहो नापास आणि पास म्हणायचे कसे, गावाला कधी येणं जाणं काय मिळून करू नका. काय अडचण आहे तुम्हाला, मी करू शकतो. ती यायलाच तयार नाही ती. मग आता काय सांगावं त्याचं आता? आता वाईट म्हणायचं का चांगलं म्हणायचं की कधीतरी येलं पाहिजे, आलं पाहिजे. काय अडचण आहे बाबा, मी तुमची अडचण सारतो नाही सारू नका, पण येण्या जाण्याला काय फरक आहे? ह्या इलेक्शनाची त्या इलेक्शनालाच आहे. आता काय वळखावं खरं बोलायचं. कसं आहे सरकारचं काम? मस्त आहे, चांगलं आहे. बर,
चांगला आहे का खासदारानं काय काम केले नाही? चांगला आहे खासदार त्याला काय काय काम केलं? वाईट कोणाला म्हणायचं काम काय केली? काही सगळं चांगलंच आहे म्हणायचं काय काम बी आलं असेल की गावात? काय आपण चांगलं जर म्हणलं तर ह्याच होतंय वाईट म्हणलं तरी यायचीच ती येते ती आपल्यापाशी काय एक दोन मतावर हा काय भानगड काय होती मग? कशी भानगड भानगड नाही एकदम व्यवस्था आहे व्यवस्थित चांगलं आहे सरकार कसं आहे खासदाराचं काम काय? खासदारपेक्षा नरेंद्र मोदीचं काम चांगलं आहे. खासदार म्हणून नरेंद्र मोदीला निवडून दिलं आहे. नरेंद्र मोदी केंद्रबंदी ठरवून चाललेलं आहे. खासदारची काही ओळख नाही कोणाबरोबर, खासदार काही काम करत नाही, पण नरेंद्र मोदी म्हणून भाजप चांगलं. काय काम बिम झालं असेल खासदार? काय नाही, एक सुद्धा रुपयाचा निधी अजून तर वापरला नाही. पण नरेंद्र मोदीच्या सगळ्या कामावर हे बरं. खुश आहे. मोदीचं काम चांगलं आहे. मोदीने देशासाठी मोदीची गरज आहे. पास नापास काय? मोदी पास. मोदी पास. आणि खासदार? खासदारचा काय विषय, खासदार 5 वर्षाला बदल ते आला काय खासदार काय करणार, केंद्रात जाऊन आपली म्हणणं मांडणार आहे. केंद्रात ते काम करणार आहे. भाजप सरकार मोदी काम करते, नरेंद्र मोदीचं काम चांगलं मोदी सरकार चांगलं आहे म्हणते, काय लाभ मिळाला आहे तुम्हाला? नाही काय मिळालं बरं. शेती आहे का? आहे की काय मग ती पीएम किसानची पीएमचं तेवढं काय 2000 रुपये आपले देते की बाकी काय देते बाकी काय बी लई आहे नाही त्या काय योजना काय दिली द्या कुठं येऊ दिली हां गरिबाला कुठे त्यांनी येऊ दिली द्या वरल्यावरच दाबते ती तेवढं पीएमचं तेवढं 2000 रुपये देते ती खासदारच कसं आहे काम? खासदार खासदार आपला सोलापूर लोकसभेत काय नाही काय काम करत नाही खासदार काय एकदा येऊन तेवढी भेट देऊन गेलाय तुम्ही भेटला हो नाही? भेटलो ते इथं गावात आल्यावर हां. हां कसं आहे काम? काय काम आहे त्याचं काहीच काम करत नाही काय तर केलं असेल राव. काय करतंय कुठं तर काय थोडं आता हाय त्यात एक दोघं त्यांना काहीतरी इकडे तिकडे काय थोडं करायला लागले आता हां. है नाही थोडं किरकोळी जास्त असं काय काम नाही खासदार पास म्हणाय नापास म्हणायचा मग? नापास नापास आहे. नापास आणि शिंदे फडणवीस सरकार, मोदी सरकार नापासच आहे नापास. नापास आहे. या धनाजी काय उद्धव म्हणत शिंदे होता तुम्ही? काय अडचणी काय आहे त्या? मोदी सरकार हद्दपार करायचं आता ह्या बारी का हो? काँग्रेस पहिलं 60 वर्षाचं पहिलं जुनंच ओल्ड इज गोल्ड जुनं काँग्रेस सरकार का देश शिकायला काढला मोदी सरकारनं 2000 PM देतोय ना 20,000 खिशातनं आमच्या नेतोय हे सगळं मग काय हे लाईट बिल सगळं खतं शेतीची महागाई ती GST प्रत्येक गोष्टीला GST आणि दूध 25 रुपये आणि वैरण 2000 रुपये गुंठा काय शेतकऱ्यानं काय करायचं कुठल्याच गोष्टीला हे नाही हो काय अडचणी आहे त्या? नव्हा हे PMचं एक गाजर आहे दिसते 2000 मिळतात पण 20,000 शेतकऱ्या खिशातनं जातात मग 18,000 चालल्यात नुकसान शेतकरी मातीत चाललाय अशानं हां. गावातल्या काय समस्या खासदाराकडे काय मांड- काय समस्या आहेत त्या सगळ्या समस्या आहेत खासदारानं काय केलं नाही? काय सुद्धा नाही केलेलं आहे हां. एकदा येऊन दर्लिंग देवस्थानाला भेट देऊन गेला खासदार मग ते भाजपवाल्या नेत्यानंच त्याचा निधी वापर केला कुठं त्याला नाव माहित आहे खासदाराचं तुम्हाला? माहीत आहे की? काय आहे? स्वामी बर. खासदाराचं काम? खासदाराचं काम एकदम निकृष्ट आहे. बर आम्ही काय भाजपला मतदान करत नाही बर. महाविकास आघाडीला मतदान करणार का हो? महाविकास आघाडी? महाविकास आघाडीच योग्य आहे बर. खासदारानं काय काम केलं? खासदारानं काम बी केलं नाही आणि खासदार आला बी नाही हां. आणि भाजपवर नाराज आहेत सध्या शेतकरी वर्ग होय. हां मग आता काय ठरवलं तुम्ही? काय ठरवले आता महाविकास आघाडीला मतदान करायचं हां. खासदार पास का नापास म्हणायचा? कुठला इथला सोलापूर? हे खासदारानं ठरवायचं पास का नापास आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार नापास म्हणायचं हां. हां मोदी सरकारनं खाली मोदी सरकार तर अजिबातच फेल आहे फडणवीस बी फेल आहे हां लय वैतागलाय. वैतागलोय आता परिस्थिती आणली शेतकऱ्यावर तशी त्यांनी मोदी सरकार अहो मोदीनं काहीच केलं नाही शेतकऱ्यासाठी हां म्हणजे 2000 रुपये पीएमचं अहो 2000 रुपये आमचा 18,000 रुपये काढून घेतोय आणि मग 2000 रुपये देतोय सगळ्याला ताटातला वाटीतलं ताटात पडत होता. आता काय झालं माहिती आहे का, ताटात बी नाही आणि वाटीत बी नाही. भ्रष्टाचार आता खायचं काय मग कोण ताटवा द्यायचं ताटवाच खायचं काय हा लयच रागाला गेला काय ठुलंच काय त्याला लेकर बाळ नाही त्याला परपंचच काय कळणार आहे हा. खासदाराचं काय काम? खासदाराचं काय खासदार जिंदगीत येते बी नाही हा वड्या झाडाला बांधा आंब्यातल्या वड्या झाडाला बांधतो आले काम बिम केलंय ना? काय काय नाही बघ कपडे घालून यायची पांघरून यायचं आणि हसायचं आतनं
ते काय कळतं तुम्हाला? नाव माहित आहे नाही खासदाराचं? काय नावाला काय करायचं सिद्धेश्वर खासदार? पास म्हणाय ना पास कशा? काँग्रेसनं शेतकरी आज सदन ठेवला. काँग्रेसनं अन्न आयात करायला लागत होतं, अन्न निर्यात करायला चालू केलं. अजून काय करायला पाहिजे? अर्थव्यवस्था व्यवस्थित कशी अर्थव्यवस्था? जीडीपी दर 3% काँग्रेसच्या काळात 8% जीडीपी होता, आता 3% आहे. अजून मोदी अजून 5 वर्ष आला की झिरोवर येईल, एकावं लागेल पाकच. आर्थिक आणीबाणी नाही, बँकात पैसा बी राहणार नाही. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण परदेशात असेल तर त्या मोदीला म्हणायचंच काय अधिकार आहे? जीएसटी नव्हती पहिली. जीएसटी नव्हती. जयशंकरचं खानदान सगळं जपानला, आणि परराष्ट्र धोरण राबवता येतं तुम्ही. त्याचं ऐकून त्याला कुठं अमेरिकेत कामाला होता म्हणजे सचिव पदावर, आणि त्याच्या हातात परराष्ट्र धोरण दिलंय. योजनेचा लाभ मिळतोय ना मिळतोय? कशाला योजनेला 2,000 देताय ना 15,000 काढताय, 18% जीएसटी. काय ना बोलाच काय राहिलं नाही. काय पास नापास सरकारचं? आवड नापास नाही. मतदान करायला नाही कुणाला. काँग्रेस साधारण स्पेंडर गाडीला 1 लाख रुपयाला नेली. तुम्हाला माहित नाही त्यातलं. कशाला लाख रुपये लागतात स्पेंडर गाडीला? हो, शाईन गाडीला 1,10,000 रुपये कशाला लागतात? तिला 1,10,000 दिला. अहो गाडीच राहू द्या. युनिकॉर्नर गाडी 1,41,000 गेली. तिच्या गाडीची किंमत आहे 60,000 रुपये सुद्धा गाडीची किंमत होत नाही. 1,41,000 रुपये युनिकॉर्नरची गाडीची किंमत झाली. तिचे आहे का तसे? सामान घेतलं तरी तेवढे पैसे जात नाहीत. काय कशाचं आहे हे सगळे? आणि भ्रष्टाचारी कुणी केलंय आणि त्यांच्याकडे गेलं का त्यांचा उघड होत नाही, झाकून जाते. चौकशी लावतोय. हा, ईडी चौकशी लावतोय. निर्माण आणलाय त्यानं. बोल की नोटा इकडे सगळ्याला चान्स आहे. काय तुम्हाला काय खासदाराचं काम कसं वाटतंय? कोण निवडून येईल? काय? परनीत शिंदे त्यांनी काय केलं? एक मिनिट. मोदी सरकार आलं, त्यांनी काय केलं मराठ्यासाठी? कुठं काय भाषणात आले का? ते नाही. बाकीचे मंत्री आले गेले मज गेले. आतापर्यंत आले कशासाठी त्याला मतदान टाकायचं आहे? फक्त आमचं एकच आहे, फक्त पिटीवर मतदान नको, आम्हाला शिक्क्यावर मतदान पाहिजे. हां, मोदी पास का नापास म्हणायचं? नापास, कायम नापास आहे. हां, यंदा जरांगे पाटलाचा फटका बसेल का? यंदा बसणार, 100% बसणार. समजे जनता आहे ना. जरांगे पाटलांच्या महागाई म्हणाय तुम्ही? होय होय, 100%. होय, यंदा फटका बसणार आता समाज 100% बसणार. होय. आणि रांगे साहेबांनी परत काय तर कुठेतरी सांगितलं तर त्यांच्या मागे आम्ही जनता आहे. जरांगे साहेब जे सांगतील ती दिशा तुमची. होय, ठीक आहे. भाजपचं कार्यकर्ते म्हणून आलो, पण ह्या मराठा आरक्षण आम्हाला न दिल्यामुळं आपल्या वरच्या सरकारनं, त्यामुळं आम्ही ह्या भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे. मराठा असण्यामुळे विरोधात. मग जर जरांगे पाटलांना जर उमेदवार दिला सोलापूर जिल्ह्यातनं तर आम्ही अवश्य मराठा म्हणून मतदान करणार. आणि जरी नाही दिला तर काँग्रेसला तर 100% मतदान करणार, पण भाजपला मतदान करणार नाही 100%. खासदारानं काय काम केलं ना? खासदारानं नावापुरता आला, गावात काय दिलं असेल निधी, पण असा मराठ्यासाठी म्हणून त्यानं काय कुठलं त्यानं योगदान केलं नाही, कुठं काय नाही, आणि राज्यात बी केलं नाही. आम्ही 10 वर्ष मोदी भक्त म्हणून त्यांच्या मागं गेलो बी, मतदान बी केलं, पण इथून मोहर नाही. आम्हाला फोन येतात, माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्या फोनमध्ये. ती बोलतात असं झालं, तुम्हाला काय योजना मिळतात का? याचं पैसे मिळतात का? 2,000 रुपये ते पेन्शन मिळतात का? पेन्शन आमचीच घेतात, आम्हालाच देता काय तुम्ही? सरकारबद्दल काय वाटतं किंवा खासदाराबद्दल काय वाटतंय? काय नाही, युवक म्हणून सरकार किंवा खासदाराबद्दल काहीच वाटत नाही. कारण यांनी कित्येक दिवस झालं, हे भाजप सरकार असो किंवा ह्याच्या अगोदरचं काँग्रेस सरकार असो, आणि आरक्षणावरती काय बोलले नाहीत, मुद्दा उपस्थित नाही. राजकारण आलं ह्या आरक्षणामध्ये. ह्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ही मतदान येईल तेव्हाच ही आरक्षणाचा मुद्दा तेवढा धरती ती देतो, आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ, अशा प्रकारच्या विविध मागण्या मान्य केल्यासारखे दाखवतात. अजिबात कुठलीही मान्य करत नाहीत. त्यामुळं आता येईल त्या निवडणुकीला खासदारकीची असो आमदारकीची असो, त्यामुळं नो भाजप, नो काँग्रेस, नो राष्ट्रवादी. सरळ एकतर आम्ही नोटाला टाकू, नाहीतर जे मनोज जरांगे पाटील जे उमेदवार उभा करतील त्याला आमचा ओपन प्रकारे मतदान असेल.
त्यात काही वाद नाही. अशा प्रकारे आम्ही करू. भाजप नाही काय नाही चालेल. खासदार बी नापास म्हणायचं, सरकार बी नापास. सरकार बी नापास, खासदार बी नापास. आमच्याकडे सरकार नाही, खासदार नाही. नो खासदार नो सरकार. नो. कसं आहे खासदारच काम कसं आहे? खासदार काय सध्या प्रणिती पुढं आहे सगळ्याच्या. ना आत्ताच्या खासदारच काम कसं झालं? आता या खासदारात कामच नाही, काही कुठं बघितलंच नाही. खासदार दिसल नाही आम्हाला 5 वर्षात. 5 वर्षात खासदार दिसलाच नाही आम्हाला कुठं. आलाच नाही बघा खासदार. त्याच्यामुळं लोक सगळी नाराज आहेत त्यांच्यावर. आणि त्यामुळं आता या वेळेला प्रणितीला ते निवडून देणार आहे आम्ही सगळी. ठरवलंय म्हणायचं. ठरवलंय आम्ही सगळं. कसं आहे मोदी सरकारचं काम कसं आहे? मोदी सरकारचं काम चांगलं आहे. आमचंच घेतोय ना, आम्हालाच देतोय. GST किती वाढवली आहे ना, आम्हाला 2000 शेतकऱ्याला देतोय. आणि GST तर आमचं मला वाटतं 100ला काहीतरी 20 रुपये 30 रुपये GST आहे. काय म्हणजे आमचंच पैसे घेऊन मोदी आम्हाला देतोय. मोदी काय कुठलं पैसे देतोय? मोदी पैसे देत नाही. मोदी काय करत नाही. आता नेमकं गॅस कमी केलं, महागाई किती वाढली, काय त्याचं आहे का? कशी मोदीला मतं देतील माणसं? मोदीला कोणी मतं देणार नाही. मोदी पास म्हणायचा नापास? मोदी नापास आहे. खालचं शिंदे फडणवीस पवार सरकार काय नाही. आम्ही शरद पवारांची माणसं आहे पहिल्यापासून. पवार साहेबांनी मागं एकदम शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, सगळ्याला सुख दिलं. आणि ही काय नुसतं माफीच म्हणते ती. मध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी आणि ह्याचं शिवसेने सरकार होतं त्यावेळेला काय लोकांना कर्जमाफी दिली थोडी. आणि त्या टायमाला कायम भरणाऱ्याला 50,000 रुपये देतो म्हणले. 1 रुपया सुद्धा दिलं नाही आम्हाला त्याने. कसं ती माणसं मतं देणार ह्यांना? तर ह्याच्याकरता या वेळेला काय उपयोग नाही. आणि सध्या काँग्रेस पवारसाहेबांनी जाहीर केलं ना, त्यांची जर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सरकार बसलं तर पूर्ण 7-12 कोरा करू. सरकार आमच्याकडून घेते ना, आम्हाला देते आणि मोठेपणा गाजवते. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आमच्याकडून कसली महागाई वाढवली आहे, गोरगरिबाची किती तारांबळ उठली आहे. ह्यांना काय त्याचं सुख नाही दुःख नाही. ह्यांनी नुसतं काय करा, पेट्रोल किती मागलंय, डिझेल किती मागलंय. 2 रुपयाने कमी केले आत्ता पेट्रोल. मी पहिली गाडी घेतली त्यावेळेला 12 रुपये 20 पैसे पेट्रोल टाकले. आज त्याचे किती पटीनं वाढले मला सांगा. कसली महाग आहे. कोणी त्यांना मतं देणार नाही. कसं आहे खासदाराचं काम काय? तुम्हाला काय वाटतं? खासदाराचं काम काय चांगलं आहे. बर. पण आम्ही काय दिलं गावात? गावात काय निधी दिले ते आता मध्ये काय दिलं? रस्ता ते चालू आहे दारेदार. बर. सरकारचं काम कसं आहे? चांगलं आहे. पण आम्ही जरांगे पाटलाच ऐकणार आहे. बर. जरांगे पाटील म्हणेल त्याला मतदान करणार आहे. बर. आरक्षणाला पाय या आरक्षणाला लढायचा आहे. त्यांना पक्षापेक्षा फटका बसेल का आता? मग एक बसणार ना. बर. आरक्षण फटका बसणार. लय 40% मतदान मराठ्याचं आहे सध्या. खासदाराचं काम कसं आहे? चांगलं आहे. होय. काय दिलंय खासदारानं? खासदारनं आता रस्ता चालू केला की स्फोट. बर. चांगला आहे खासदार. बर. अजून काय? अजून काय नाही, ह्याच्या पुढे मला काय माहिती नाही. काय सरकार कसं वाटतंय? सरकार चांगलं आहे राव. होय. हीच निवडून येणार सरकार. अजून काय ठरवलंय काय तुम्ही? काय मग ह्याला कमळालाच मत आमचं पडणार आहे. होय. फिक्स आहे? फिक्स आहे. देऊ का गुड? काय काय लोकांच्या मनात राग वाटतो? लोकांच्या मनात मी माझ्या मनातलं मी सांगितले तुम्हाला. बरोबर आहे ना? राम सातपुते आणि पंचायत ताईंना या दोघांना फक्त एकच माझी एक इच्छा आहे, सांगण्याची इच्छा आहे की जनतेची फक्त सेवा करा. आत्तापर्यंत जे खासदार आले तर जोपर्यंत आत्तापर्यंत 7 वेळा खासदार आमच्यातून निवडून गेलेला आहे. विधानसभेत लोकसभेत बसायचं निवांत. आत्तापर्यंत 7 वर्ष त्यांनी कुठलंच म्हणजे 35 वर्ष कुठलंच काम केलं नाही. आणि माढा मतदारसंघात आम्ही आत्ता पण होतो. आता सोलापूर मतदारसंघात आम्ही आत्ता आलो आहे. आत्ता 2 वर्ष झालं. आणि शिंदेसाहेबांनी तर आत्तापर्यंत कुठलंही कार्य केलं नाही आत्तापर्यंत. कारण गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते, आत्तापर्यंत कुठलंही काम केलं. आता ताईंना काम दिलं. ताई नवीन जोशात काहीतरी काम करावं आमची एक इच्छा आहे. पण आम्ही स्वतः वैयक्तिक आम्ही भाजपचं कार्यकर्ता, आम्ही भाजपला मतदान देणार. त्यांनी कार्य चांगलं केलं आहे. थोडेही ते आता
महाराजांनी कुठलंही आत्तापर्यंत सेवा केली नाही, आता 6 वर्ष झालं. आणि इथून पुढं रामसतपणे कार्य करावं एक आमची इच्छा आहे. काय कार्य करावं आणि पूर्णपणे गडकरी साहेबांना पोचवावं किंवा अमित शहांना पोचवावं, मोदी साहेबांना पोचवावं. खासदार पास का नापास म्हणाय तुमचा? खासदार ही राम सातपुते कुणीही खासदार द्या. आताचा खासदार अहो तुम्ही डोळे दाखवून आम्हाला खासदार देताय. आम्ही काय आम्ही नाचायचं काय? आम्ही नाचत नाही. तुम्ही देताय. महाराज द्या, कोण बी द्या, बनसोडे द्या. बनसोडेला आम्ही निवडून दिलं, महाराजांनी निवडून दिलं. मग आता आम्ही काय करायचं? तुम्ही 7 पण दिलं, आम्ही डोक्यावर उचलून नाचायचं का? फक्त तुमची सेवा चांगली दिसते, देशात सेवा चांगली दिसते, आम्ही कार्य फक्त बघतोय. फक्त आमची ती सेवा ही ती त्यांनी महाराजांनी काही सेवा केली नाही, काय नाही. फक्त आम्हाला सहकार्य करावं एवढी फक्त इच्छा आहे. मोदी साहेबांना एवढीच फक्त इच्छा आहे, तेवढं आम्हाला सेवा फक्त करावं, जनतेची सेवा करावं. पास का नापास म्हणायचं? मोदी सरकार पास आहे, आत्तापर्यंत पास आहे, इथं पुढे पास होणार. राज्यातलं धोरण ही नंतरचा विषय आहे. राज्यात हे धोरण नंतरचा विषय आहे. त्यांनी फक्त मराठ्यांना सहकार्य केलं तर यांचं जीवन सत्पन्न होईल. आणि हीच फक्त फडणवीस साहेबांना सांगायचं आहे की फक्त मराठ्यांना फक्त तुम्ही फक्त फसवू नका, एवढीच माझी फक्त इच्छा आहे. फक्त गोरगरिबासाठी 6,000वर काय सुद्धा दिलेलं नाही. 6,000 देऊन एक बदनाम केलं आहे गोरगरिबाला. 6,000ला नादार लावले. ह्या गायरांमध्ये आम्हाला सध्या राहायला जागा नाही. आता आम्ही सध्या गायरांमध्ये राहतोय. 2दा दहशत निर्माण केली, नोटीस पाठवली, घर काढणार. ह्या दहशतीपोटी ह्यांना मतदान करायचं का? नाही. मग आता सध्या नोटीस आम्हाला आली ती आणि घर काढणार म्हणून ह्या भीतीपोटी भाजपला मतदान करायचं. आता पण घरं दिली नाही ते काय ना, घरकुल आली, घरकुल निश्चय याद्याच चमकते. त्या 1,20,000 मोदीचं घरकुल कुठं आहे? आंब्यात तर गावात एकही घरकुल नाही, निश्चय यादी आहे त्या. मग आम्ही त्याचीच वाट बघतोय. काय प्रयत्न वगैरे प्रयत्न केलं की पण कोण देत नाही. ते काय नुसतं मग ते यायचं आणखीन यायचं आहे. कोणी मोदीचं 1,20,000 घरकुल आतापर्यंत पोहोचलं नाही कोणाला, काही सुद्धा नाही. खासदाराकडे काय गेलता? खासदाराकडे नाही गेलो आम्ही. कोणाकडे खासदाराकडे जायचं, कोणाकडे जायचं, काय करायचं? हे आले आम्ही कागदाला आम्हाला 2,000 रुपये खर्च आलाय, 3,000 रुपये खर्च आलाय कागद द्यायला. मोदीने 1 गुंठा देखील कुणाला दिलेला नाही, काय ना. अर्धा गुंठा द्यावा अशी अपेक्षा. आम्ही घर बांधायचं, घरकुला थांबलो जागेला तसंच. मोदीकडून आणखी ह्याच्यापेक्षा अपेक्षा काय करायची? घरं द्यावं. खासदारांनी काय अजून काय कामं केली? खासदारांना काय नाही. हे पहिलं खासदार तर नुसतं हाय म्हणलं हाय. कुठं जर दिवाबत्ती दिली आहे, नाही असं नाही, दिवाबत्ती दिली आहे आणि त्याच्यावर खासदार दुर्लक्ष आहे आमच्याकडं. ह्या पूर्ण तालुक्याकडे दुर्लक्ष आहे मावळ तालुक्याकडे. आता स्वामी होते ह्याच्या आधी? हा, स्वामी बद्दलच बोलतोय. हा, काय नाही, स्वामींनी देखील असं म्हणावंच काय बरं गावाला लक्ष देऊन किंवा गावाला भेट दिली असं काही घडलेलं नाही. मग काय पास म्हणायचं का नापास म्हणायचं? आम्हाला घरकुल ह्या गार्डनमध्ये जागा मिळण्याशिवाय पास म्हणता येत नाही. पास का नापास? काय नापासच म्हणायचं. आम्हाला जागा ज्या दिवशी मिळेल त्याची भाजप म्हणायचं, मोदी म्हणायचं. तो पण जागा नाही, नापासच. कसं आहे खासदारच काम? मी असताना आहे भाजपचा कार्यकर्ता. मी आहे प्रशांत मालकाचा माणूस. जरी जी प्रशांत मालकांना जी वरचक सरकार येऊ ना येऊ, जी प्रशांत मालक जी पाऊल उचलतील त्यांच्या पाठीमागं जायची आपल्या अपेक्षा. आज 45 वर्ष झालं माझा बाप मी फक्त प्रशांत परिचार ह्या घराण्याची एकनिष्ठ आहे. इथून जर सरकार येईल ना येईल त्याचा विषय नाही. जी मालक जी सांगतील त्यांच्या पाठीमागं आमची जायची इच्छा काय. आता लोक म्हणतील ह्या खासदारानं काय दिलं नाही. आता 25 लाखाचा सभामंडप दिला दर्लिंग मंडपासाठी. आता रस्त्याचं काम आहे, 6 दिवाबत्त्या दिल्या त्या. काय सगळे एकच गाव नाही आपल्या ह्या बाबा महाराष्ट्रात एकच आंबगाव नाही. असं ह्या मोहोळ तालुक्यात काय 32, 33, 34, 35 गावं असतील. सगळ्या निधी वाटून दिला जातोय. सगळ्याला वाटतं आपल्या गावाला भरपूर निधी यावा. शक्य आहे का? ती नाही शक्य. लोकांना वाटतं बाबा आपल्याच गावाला निधी यावा. पण एकच म्हणणं आहे की आम्ही प्रशांत मालकाचा चाहता आहे. जी प्रशांत मालक पाऊल उचलतील त्यांनी जे आदेश देईल त्याच्या पाठीमागे जायची माझी इच्छा आहे. मोदी सरकार काम कसं आहे? एक नंबर आहे. काय दिलं ना तुम्हाला मोदी सरकारनं सांगाय मला? तुम्हाला पहिले काँग्रेसचं सरकार होतं, मग काँग्रेस सरकारला काय देऊ वाटलं पेन्शन शेतकऱ्याला? 6,000, 2,000, 5,000, काय 3,000, काय देऊ वाटलं नाही? मग आता ही पण सरकार खातं आहे, ती पण सरकार खातच होतं. काय ह्यात फरक काय सांगाय मला? लोकांना वाटतं आपलं सगळं भरभरून आपल्याच धुळी टाकावं.
घरचा परपंच चालवायचा म्हणलं तरी पण सगळ्यांना विचार करायला लागतो. आज साखर अर्धा किलो घ्यायची असली तर आपण पाव किलो घेतो. त्याला देशाचा विचार करायचा आहे ना सरकारला. मग खासदार सरकार पास नापास काय पास आहे. पास आहे. भाजप सरकार ही पास आहे. जे प्रशांत मालक पाऊल उचलतील त्यांच्या पाठीमागं आम्ही जाण्याची माझी इच्छा आहे. मी एक कार्यकर्ता आहे प्रशांत मालकाचा, मी त्यांच्या पाठीमागं जाणार. खासदाराचं काम आमचं वंचित बहुजन आघाडी पार्टीला मतदान आहे. बर काय पदाधिकारी आहे तुम्ही? नाही ना ना आम्ही कामगार लोक आहेत. बरं. आमच्या प्रकाश आंबेडकरच्या आम्ही मागे जाणार. खासदारांना काय काम बी माता केले काय काय नाही भाजपच्या खासदारांना इकडं फिरकला सुद्धा नाही. त्याचा काय संमती पण येत नाही आणि कायच नाही. बर मग तुम्ही काय तिकडे गेलता काय कामानिमित्त वगैरे? आम्ही कामगार लोक आहे, आम्ही कशाला जातो? पुढारी गेले असतील त्याचा विषय नाही, पण ती माणूस एकदा जी येऊन गेला ज्या मतदान मागायला त्याच्यावर पुन्हा ती स्वामी कोण आहे ते आम्ही बघितला बी नाही नीट. त्यामुळे त्याचा काय आमचा संबंध नाही. आता खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा? नापास ती मोदी सरकार नापास. काही योजना बिजना शेतकऱ्याला दिल्या कामगारांना? ती शेतकऱ्याला दिल्या हो. इकडं आमच्या हरिजन समाजात ह्याला मोदीचा काही विषयच नाही इकडं हो. सेंट्रिंग कामगारांना योजना दिली ती त्यांचं द्यायला असेल. पेट्या दिल्या पेट्या ती त्यांचं काम करतील. ती पेट्या घेऊन मोदीला घेऊन सगळं काम करतील. तुम्ही काय काम करता? आम्ही शेतमजुरी काम करतो. लोकात कामाला जातो. गोरगरिबासाठी मोदीने काय केलंय त्यामुळं आम्ही वंचित बहुजन गॅसची योजना आणली. होय खरं आहे, गॅसची योजना आणली. मुलकाचा गॅस मागला. गोरगरिबाला काम करायचं, गॅस भरून आणायचा का पोटाला खायचं ही काय ना हो. मुलकाचा 1200-1300 रुपयाला गॅस झाला. किती महाग झालं. पेट्रोल मागलं, गॅस मागला. हो काय स्वस्त आहे मला सांगा. आता काय ठरवले आता सोलापूर लोकसभेला? काय ना वंचित बहुजन आघाडी पार्टीला मतदान करणार विषय संपला. मी हेमंत सावंत आपणा मतदानाबद्दल विचारतात तुम्ही त्याबद्दल सांगतो. भाजप असो किंवा काँग्रेस असो कोणताही पक्ष असू द्या, पण प्रत्येकाचं आम्ही काय बघणार काम कोण कसं करतो हे महत्त्वाचं. पहिलं काम कोण जो चांगलं काम करतो त्याला आम्ही 100 मी स्वतःही मत टाकणार आणि दुसरी माही 2 माणसं घेऊन मत टाकणार. फक्त चांगलं काम करणार. कोण किती मोठा कोणा किती पैसा त्याचं घेणं देणं नाही आम्हाला. फक्त आमचं गाव सगळं चांगलं झालं पाहिजे. सगळ्या लोकांना सुविधा चांगल्या मिळावं. काम करणाऱ्या माणसाला 100% मतदान करून आम्ही निवडून आणू. खासदारांनी केलंय काम? खासदारांनी काम केलं पाहिजे. इथं पुढं खासदार पुढं काय निर्णय खासदार ह्याला आम्ही थांबाय पुढं कसं करतो ह्याचा ह्या खासदार इथं पुढं चांगला निर्णय घेऊ. कुठल्याही पक्षात जाऊ त्याला आम्हाला पक्षाचं घेणं फक्त काम कसं करतं ह्याच्याकडे आम्ही बघणार. ह्या कामाकडे पण आमचं मतलब आहे. स्वामींनी काय काम गावात करणं. आता गावात माझी 2 कामं सांगतो. स्वामी असो किंवा कोणी असो, आमच्या गावाची जे गायरान जमीन आहे ती जमीन काय झाली कोण वन विभागाला गेली म्हणतं, कोण सरकारी गेली म्हणतं. ती लोकांची घरं कष्टानं काम करून लोकांनी घरं बांधले ती पाडणार म्हणते. ती काम मिटवा आणि त्या स्वामींनी तेवढं काम करावं. गावात जमीन गावठाण करून त्यांना काय खनपट्टी लावा. तो आम्ही फुकट द्यावं खनपट्टी लावा. ते गावठाण जमीन आहे सगळी ती गायरान आहे ती सगळं ते गावठाण करून त्यांना काय ते करावं अशी माझी विनंती आहे. स्वामी काय पास म्हणायचं नापास म्हणायचं खासदार म्हणून काय? खासदार म्हणून सध्या स्वामी तसा गरीब आहे पण सध्या त्यांनी काय करावं सगळं गरीब बघून त्यांनी काम लय म्हणते ते काय इकडं आलंच नाही काय दिलं आल नाही. येईल त्यांच्या सवडीनुसार ती वेळ काढून येतील. 100% कोणाला काय कोण नाही फुला पाकडी स्वामी देतील. मोदी सरकार कसं आहे? मोदी सरकार चांगलं. मोदी सरकार हाय चांगलं आहे. बरं मोदी सरकार 1 नंबर. त्यांचा काही विषय नाही. आता एकनाथ शिंदे साहेब आहेत ते कोण आहे त्यांचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ही बी माणसं चांगली येते. फक्त आता ह्यांनी लक्ष जनते आता मोठमोठे लोकांवर ही काय करते मोठमोठी आहेत त्यांना फक्त सांगते ती गावात काय काम करते ह्यांनी फक्त बारीक तेवढं लक्ष द्यावं. प्रत्येक गरिबांना काय मिळते का नाही एवढं त्यांनी लक्ष द्यावं एवढं माझी विनंती आहे. कारण मोठमोठ्यानं तुम्ही काही देता वरून पण मोठी लोक तुमच्या हाताखाली काम करणार गोरगरिबांपर्यंत जात नाही एवढं त्यांनी बघावं काळजीपूर्वक बघावं एवढं काम माझं आहे. सध्या तर भाजप सरकारच्या कुठल्याच खासदाराचं कार्य नाही. जे सिद्धेश्वर स्वामी असेल किंवा बनसोडे असतील तरी आता या ठिकाणी सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी मिळली. पण सध्या जो चर्चेत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांचं बोलणं चालू आहे युतीचं. त्यांचं जर युती सक्सेस झाली 10 तारखेला त्याचा निर्णय आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात
आरक्षण मिळावासाठी जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश प्रत्येक मतदारसंघात 48च्या 48 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न हा मराठा समाज करणार. खासदारांनी काय काम बिम केलंय का नाही? नाही खासदारांना आमच्या गावात मला आठवत नाही खासदार आलता. मागच्या एका महिन्याखाली खासदार आले होते. ती पण मंदिरात आले आणि फोटो काढून मंदिरात गेले. विकास निधी नाही, विकास कार्य नाही कोणतं. मोदी सरकार कसं आहे, खालचं सरकार कसं आहे? कसं आहे माहिती आहे, मोदी सरकारनं काय केलंय, थोडं तोंडाला पाणी पुसायचं काम केलंय. टॅक्सच्या माध्यमातून, टोलच्या माध्यमातून, प्रत्येक गोष्टीच्या GSTच्या माध्यमातून लुटायचं आणि तुटपुंजी रक्कम अशी 2000च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी द्यायची, हे असं राबवलंय. प्रत्येक शेतकऱ्याच्या गोष्टीवर GST आणलाय त्यांनी आणि 2000 रुपये GST 10,000 रुपये कट करते ती, 2000 रुपये इकडं पानं पुसल्यावर करते ती. त्यामुळे मोदी सरकार येऊ शकत नाही असं वाटत नाही. आणि देवेंद्र फडणवीस सगळ्यात नालायक माणूस आहे. त्यांच्या नेतृत्वावर मराठा समाजाचा विश्वास राहिला नाही. मग ही सरकार पास म्हणायचं का नापास? सरकार नापास आहे. खासदार नापास आहेत. खासदाराचं काम काय? खासदाराचं सोलापूर जिल्ह्यासाठी आमच्या काम तर काय सौम्य दृष्टीने झालं. काम काही दिसलं नाही कुठं. जे काम झाले ते पण कुठं असं म्हणजे नगण्य स्वरूपात आहे. असं काय बाबा काम खासदारांचं खासदार पण कुठं दिसले नाहीत, आले नाहीत, काय नाही. त्यामुळे खासदारांचं काम म्हणजे 0 पातळीवर काम आहे इथं सोलापूर लोकसभा मतदारसंघात. काय कामच केलं नाही काय नाही असं काय मोठं असं काम आम्हाला असं दिसण्यासारखं कुठं गावात आमच्या रस्त्याला कुठं काय काम नाही, काय नाही. सगळे म्हणजे आहे खासदार निधीनं कोणतं असं काय लाईट हे काम करण्याची वस्तू झाली काय सांगा बरं. हां खासदार काय पास फेल काय काय म्हणायचं? नाही पूर्णपणे फेल झालेला खासदार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातला पूर्णपणे. त्याच्यामुळे आम्ही लोक भाजपला मतदानच टाकणार नाही. खासदाराचं 10 वर्षात काम दोन्ही खासदाराचं काम 0 काम आहे. ती रस्ते बिस्ते हायवे जे करायला लागली ती कुठं आमच्याकडे कुठं रस्त्याचं हायवेचं काम आहे? ज्यातनं काय फायदा काय आहे लोकांना? हां आता मोदी सरकार काय काय योजना आणते शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी? काय शेतकऱ्यांसाठी काय ती PM किसान योजना आणली, पण ते काय ते आमच्या लोकांचे ह्याच्यामधनं पैसे GST मधनं गेलेले पैसे आहेत. त्यामुळे काय ते काय बाबा त्यांनी स्वतःहून दिलेले पैशाचा काही विषय नाही ना. हां मोदी सरकारवर समाधानी आहेत नाही ना मोदी सरकारवर इथं कोण सुद्धा समाधानी नाही. 0 काम आहे, 0 इन्फ्रास्ट्रक्चर सगळं काही सुद्धा नाही. फडणवीस पवार सरकार त्यांचं तर काय सांगूच नका. हे कोणी एक मतदान टाकणार नाही त्या लोकांना, अशी परिस्थिती आहे. केंद्र आणि राज्य सरकार पास म्हणायचं का नापास म्हणायचं? पूर्णपणे नापास झालेलं सरकार आहे. हे काय बाबा पास व्हायसाठी त्यांची कामं असायला पाहिजे. काय काम नाही, काय नाही. जे काय काम आहे ते पण खाली ग्राउंड लेवलला काम लोकांपर्यंत येत नाहीत ना. त्यामुळे पूर्णपणे नापास झालेलं सरकार आहे दोन्ही. कसं आहे खासदाराचं काम? काय काय गावात आले नाही आले? खासदार ह्याच्या आधी बी बनसोडे साहेब आले असंच मिळालं. नंतर महाराज आले, महाराजांनी बी असंच काम केलं. महाराजांचं बी काम नाही आणि बनसोडेंचं बी काय नाही, प्रणिती शिंदेचं बी काम नाही. पहिलं त्यांना तर आम्ही सुशीलकुमार शिंदे असताना त्यांना भरपूर वेळा इथनं निवडून दिले. म्हणजे हे खासदार आहे आम्हाला आताच कळायला लागले ही कामं करतात आणि ह्यांच्याकडे काम आहे ती. आम्ही एकच फक्त फडणवीसला आणि भाजप सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सगळ्यांनी आमच्या मराठा समाजाला धोका दिला आहे. त्यामुळे हेतून पुढच्या खासदारकीला मराठा समाजाला जरांगे पाटलांची शब्द देईल त्याचा फटका बसणार आहे सरकारला दोन्हीही. आणि हेतून पुढं मराठा समाजाचा काय जरांगे पाटला निर्णय असेल तोच निर्णय लागणार. सरकार पास आहे ना? सरकारवर आमची अपेक्षाच नाही. एकनाथ शिंदेने बी कुच्चा दिला शिवाजी महाराजाची शपथ खाऊन. फडणवीस हा मुलकाचा नालायक माणूस आहे. यानं आमच्या समाजासाठी काहीच केलं नाही. बाकी काय नाही. आम्हाला मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या लागावं, त्यांना आरक्षण द्यावं, सगळी सोयऱ्याचा कायदा अंमलात आणावा. आम्ही सरकारच्या भाजपच्याच मागवतो. पहिलं बी आम्ही आपकी बार मोदी सरकार म्हणून आम्हीच आणलं निवडून यंग पोरानं. आणि आता पाडायला बी आम्हीच आहे. कारण एकच आहे का तर आम्ही आणायला बी तीच आहे आणि पाडायला बी तेच आहे. का तर आमच्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळात भाजप सरकारला हा धक्का खासदारकीतून बसणार 1001%. खासदार पास नापास? खासदार नापास आहे. खासदारवर आमचं काय आमच्या इच्छाच नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याच पक्षावर नाही. ओनली मनोज जरांगे पाटील, ओनली तोच नेता आमचा. त्यानं सांगितला निर्णय दिला का तो निर्णय ठाम निर्णय. सरकार पाडणार, आम्ही पाडणार. जो जरांगे पाटलांना निर्णय दिला तिथं सरकार पडणार आणि फडणवीसला जरांगे पाटलापाशी छेटा घालून बसायला होणार. जरांगे पाटलाला ईडी बीडीची काही काळजी नाही. तो कुठल्या काय कायद्यात नाही. त्यांना आजपर्यंत एकच केले फडणवीसनं. सगळी एका पक्षात ओढून घेतलीत. का घेतलीत? ईडी लाव, बीडी लाव, काहीतरी लाव, कुठल्या तर संस्थेला काहीतरी अडचणीत आण. तसलं काहीच नाही. जो जरांगे पाटील देईल तोच निर्णय. खासदारकी इलेक्शन आले, काय खासदार केली ते काम? काय देखील केलं नाही. काम बी केलं नाही आणि ते काय कसला खासदार आहे म्हणजे 5 वर्षात तर कधी इकडे दिसला नाही.
नाव कुठे तर माहित असेल नाव तेवढं ऐकून आहे त्याचं नुसतं आम्ही काय काय आहे? हां काय ते स्वामी महाराज म्हणतात काय तर त्याला हा. मग काय त्याने काय तुमच्या आडे अडचणी काय 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 सोडवल्या? काय नाही अडीअडचण नाही काय नाही हा. त्यांचं पक्षच हे अडीअडचणी शेतकरी तर सोडवू शकत नाही काय नाही होय शेतकरी- अहो, शेतकऱ्याला काय 2000 योजना जी- काय 2000 रुपये ह्याला तर काय पुरतीच आहे दाढी कटणीला तर 4 महिने पुरतीच आहे काय नाही हा. हा 4 महिन्यात 2000 रुपये किती पुरतीत काय नाही हा. पेट्रोल कसं आहे डिझेल कसं आहे हा. महागाई कशी आहे आणि त्याचं 2000 कुठं लागायचं काय नाही अजून बाकी लय काय काय योजना काय दिल्या कशी त्या? पोचलेच नाही ते तर देऊन काय करायचं त्यांच्या माणसापत्र पोचते सर्वसामान्य माणसापत्र कुठं पोचते काय तुमच्यापर्यंत अजून आल्या नाही काय का म्हणा? काही नाही अजिबात नाही मोदीच काम कसं आहे काय कशाचं काम आहे त्यांनी नुसतं रस्तं इकडं तिकडं काय विकास म्हणून काय केलाय हा. शेतकऱ्या मालाला दाम आहे का काय आहे कुठं काय नाही हा कशाचा विकास आहे त्याचा काय नाही व्यापाऱ्या बाजूनी तेवढा त्याचा विकास आहे काय नाही अंबानीसारखी ही ती मोठी मोठी काय नाही हां खालचे शिंदे फडणवीस पवार सरकार काय ती तर कशाच त्याच्या धरणावर चालते ना हा. त्याची कुबडीचा आधार त्याचा घेतलेला आहे त्याने काय नाही खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा नापास होय हा बर पास नाही खासदार नापास खासदार आहे होय पास खासदार कसा असतो काय नाही जनतेपुत्र त्याचं कुठं काय पोचलंच नाही तर ते पास कसा म्हणेल काय मोदी सरकार पास नापास काय काय नाही मोदी सरकारी बाद आहे उलट काँग्रेसच बरं होतं काय होय कुठं जी पळणाऱ्या माणसं मागे ईडी लावून बिडी लावून करते आणि कशाच सरकार आहे ती काय नाही अजिबात नाही बरोबर काय नाही पहिलं काँग्रेसच बरं मानायचं काय काय ठरवले यंदा काँग्रेस